विशाळगडावर मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिक-ए-रेहान याचं थडगं होतं. त्या थडग्याचं 3 मजली RCCच्या बांधकामामध्ये त्या ठिकाणी बेकायदेशीर दर्गा पुरातत्व खात्याच्या जागेवर त्या ठिकाणी उभा केलेला आहे आणि त्या दर्ग्यामध्ये बेकायदेशीर उरूस दरवर्षी भरवला जातो. गेल्या वर्षी आम्ही त्या उरूस भरवायला देऊ नका म्हणून आंदोलन केलं होतं. पोलिसांनी आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं बंदी घातली होती. परंतु यंदाच्या वर्षी 28, 29, 30 तारखेला त्या ठिकाणी पुन्हा मलिक-ए-रेहानचे भक्त उरूस भरवायची तयारी करत आहेत. तर त्या उरसाला पोलिसांनी परवानगी देऊ नये अशा पद्धतीची आम्ही मागणी करतोय. कारण कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिवभक्तांनी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करायची परवानगी मागितली. त्यावेळेला त्यांनी नुकतीच झालेली दंगल आणि कायदेव्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी त्यांना सांगून ती परवानगी नाकारली. तशाच पद्धतीनं त्यांना सुद्धा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल हे कारण सांगून परवानगी नाकारावी. आणि त्यांनी ही परवानगी दिली तर 27 तारखेला तारखेप्रमाणे 27 जूनला शिवराज्याभिषेक दिन येतो. त्या दिवशी महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येनं शिवभक्तांना घेऊन येऊन हिंदू एकता आंदोलन त्या ठिकाणी मोठ्या थाटामाटात उत्साहात महादेवाच्या मंदिराला अभिषेक घालून शिवराज्याभिषेक दिन साजरा करेल. आज गजापूरमध्ये दंगल घेतली आहे. उद्या जर परवानगी दिली, उरूस भरला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दंगली पेटतील. तर या आमच्या मागणीची दखल घेऊन तातडीनं त्यांची परवानगी नाकारावी अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने मी करतो. डॉक्टर D.Y. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध. या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत, अद्ययावत लॅबोरेटरीज, इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम्स, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. डॉक्टर D.Y. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर.